नमस्कार. मंजिरी नृत्य कला मंदिरातर्फे मी मंजिरियन सुनीला पोद्दार आपणा सर्व गुरुवर्य मार्गदर्शकांचं, गुरुजनांचं आणि समस्त रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मंजिरी नृत्य कला मंदिर प्रस्तुत मंजिरियन्स आयोजित नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या अभिनव उपक्रमात स्वतःमध्ये हरवून जाण्याचं आणि हरवलेल्या स्वतःला नव्याने शोधण्याचं एक उत्तम साधन म्हणजे नृत्य. विशिष्ट समाजाची विशिष्ट ओळख असलेलं लोकनृत्य आणि नवनवीन विषयांची सार्थ उकल करणारं आधुनिक नृत्य, या दोनही नृत्य प्रकारांचे आपापले असे वेगळे महत्व आहे. तेच आजच्या या पुष्पात आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा विषय आहे लोकनृत्य आणि आधुनिक नृत्य. आजच्या या उपक्रमामध्ये आपल्याला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार गुरुवर्या वैशालीताई दुधे, कथक नृत्य भास्कर गुरुवर्या स्मिताताई मोरे आणि नृत्यालंकार गुरु नकुल घाणेकर. आजच्या या पॅनलिस्टची ओळख करून देण्यासाठी मी सूत्र सोपवते मंजिरियन पियू कडे. पियू. धन्यवाद सुनीला. नमस्कार, मी मंजिरियन पियू यावलकर नृत्य स्पंदनेच्या आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व गुरुजनांना नमस्कार व सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या पहिला पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार गुरुवर्या सौ वैशालीताई दुधे. वैशालीताई डोंबिवली शहरातील पहिली कथ्थक प्रशिक्षण संस्था मंजिरी नृत्यकला मंदिर याच्या संस्थापिका आहेत. वैशालीताई या आदरणीय डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैशालीताईंनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून नृत्य विशारद, नृत्यालंकार याबरोबरच बोलरचनांमध्ये तिहाईचे महत्व आणि वैविध्य या विषयात संगीताचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून नृत्य विषयात रजत पदकासहित MA ही पदवीही यांनी प्राप्त केली आहे. ताईंची नृत्य गाथा, डान्स ट्रेल, नृत्यारंभ, के फॉर कथ्थक अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. याबरोबरच त्यांच्या अनेक नृत्यविषयक CDs ही प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच विविध कार्यशाळांमधून, व्याख्यानांमधून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना त्या सतत मार्गदर्शन करत असतात. अथक कथक या त्रैमासिक नृत्य संस्थेचे आयोजन करून जणू काही त्यांनी नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. प्रथितयश कथ्थक नृत्यांगना, प्रतिष्ठित गुरु, उत्कृष्ट लेखिका अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या वैशालीताईंचे स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. वैशालीताई, आजच्या कार्यक्रमासाठी आपला मौल्यवान वेळ काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून स्वागत. आपल्या दुसऱ्या पॅनलिस्ट ही असंच आणखी एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहेत. त्या आहेत सौ स्मिता बागुल मोरे. डोंबिवली येथील आराधना फाईन आर्ट अकॅडमीच्या संचालिका, कथ्थक गुरु व लोककला क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या स्मिताताईंनी जळगाव येथील प्रसिद्ध कथ्थक गुरु श्री यादवेंद्र कुमार लामहाते यांच्याकडे कथ्थक नृत्याचे व गुरु श्री बबनराव भावसार यांच्याकडे तबल्याचे घडे गिरविले. पुढे नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीच्या कथ्थक केंद्रात राहून 5 वर्षाचा पोस्ट डिप्लोमा कोर्स लखनौ घराण्याचे प्रसिद्ध गुरु पंडित मुन्नालालजी शुक्ला आणि पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. याबरोबरच शास्त्रीय गायन, तबला, पखवाज या विषयांचेही शिक्षण त्यांनी घेतले. त्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या लोककला अकादमीच्या माजी विद्यार्थिनीही आहेत. स्मिताताई, आजच्या कार्यक्रमात आपलेही मनापासून स्वागत. आपले तिसरे पॅनलिस्ट आहेत कुशल कथ्थक आणि साल्सा नृत्य कलाकार आणि अभिनय क्षेत्रातील एक आघाडीचे नाव श्री नकुलजी घाणेकर. उत्तम अभिनेत्यासोबतच ते एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकही आहेत. हॅपी जर्नी, गुलाबजाम या सिनेमांसह मिस वर्ल्ड मनुषी चिल्लर यांचे मिस वर्ल्ड स्पर्धेतील नृत्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. कोबाल्ट ब्लू नावाच्या हिंदी चित्रपटासाठी
त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे, जो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी बहुरंगी भूमिका केल्या आहेत. अजूनही चांद रात आहे मधील अनय, जय मल्हार मधील हेगडी प्रधान अशा अनेक भूमिकांमध्ये त्यांनी अत्यंत खुबीने रंग भरले आहेत. प्रतिबिंब, संघर्ष, सामर्थ्य, ऑन ड्युटी 24 तास या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्याची सर्वात उल्लेखनीय नाटके म्हणजे कृष्ण, अरण्यक आणि इंदिरा. डिफरंट स्ट्रोक्स नावाची नृत्यशाळाही ते गेले 17 वर्ष चालवित आहेत, ज्यामध्ये कथ्थक सोबत इतर आधुनिक नृत्य प्रकारही शिकवले जातात. नकुलजी, आजच्या कार्यक्रमात आपलेही मनपूर्वक स्वागत. मी स्वतः एक गोष्ट मेन्शन करू इच्छितो की मी गेली 17 वर्ष माझ्या गुरुवर्या सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थकचं प्रशिक्षण घेतोय. हे मला स्वतःहून मेन्शन करावंसं वाटतं. आणि माझा कथ्थक आणि नृत्य विषयिक सगळा प्रवास याचं मेंटॉरशिप सोनियाने केलंय, हे मला स्वतःहून मेन्शन करायचं होतं. थँक्यू पियू. थँक्यू नकुल. आता पुढील कार्यक्रमासाठी मी मंजिरियन सुनीला पोद्दार यांच्याकडे सूत्र सोपवते. सुनीला. धन्यवाद मंजिरियन पियू. आता तत्परतेने वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, जो आहे लोकनृत्य आणि आधुनिक नृत्य. वैशालीताई, मला तुमच्याकडे वळायला आवडेल. लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, आधुनिक नृत्य या संकल्पना म्हणजे नेमकं काय? वैशालीताई. नमस्कार. सर्वप्रथम नृत्य स्पंदन या इतक्या सुंदर उपक्रमासाठी आणि त्यात तुम्ही मंजिरियन्सनी राखलेल्या सातत्यासाठी, उत्कृष्ट दर्जासाठी तुम्हा मंजिरियन्सचं मी विशेष अभिनंदन करते. ह्या उपक्रमातून चर्चा करता करता आपण, मला वाटतं, शास्त्रीय नृत्याच्या, विशेषतः कथक नृत्यशास्त्राच्या विविध पैलूंची चर्चा किंवा उलगड केली. आजचा विषय असा आहे की आज नृत्यकलेच्या भावंडांचा आपण विचार करणार आहोत असं मला वाटतंय. जसं मी नेहमी म्हणते की फार प्राचीन काळी नृत्य कसं होतं याचा काही ठोस पुरावा अवेलेबल नाही, म्हणजे इथे आपण निव्वळ अंदाजच बांधू शकतो. पण एवढं नक्की की बोली भाषांचा शोध लागण्याआधी माणसं खाणाखुणांची भाषा प्रयोगात आणत होते. म्हणजे हातवारे, अंगविक्षेप, आरोळ्या अशा माध्यमातून आपल्या भावना, आपलं म्हणणं, आपले विचार ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. पुढे आपलं पोट भरण्यासाठी शिकार करणं, शेतीचा प्रयोग करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी माणूस आजमावू लागला. या सगळ्या प्रयोगांमध्ये जेव्हा तो यशस्वी व्हायचा तेव्हा तो आपल्या शरीराच्या साह्याने उड्या मारणं, टाळ्या वाजवणं, अंग घुसळणं अशा नृत्य सदृश्य हालचाली करायचा. बहुतेक हीच नृत्यकलेची सुरुवात असावी. मग हळूहळू माणसांच्या वसाहती निर्माण व्हायला लागल्या, समाज बांधणी सुरू झाली. समाजाने आपली जीवनशैली प्रस्थापित करताना जे अनेक मार्ग अनुसरले त्यातला एक महत्वपूर्ण मार्ग म्हणजे लोककलांचा. लोक आपली दैनंदिन कामं आटपून रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानात एकत्र यायची आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपापल्या विशिष्ट पद्धतीने नाद निर्माण करायची, सांघिक हालचाली करायची. थोडक्यात लोक आपल्या युनिक पद्धतीने नृत्य संगीत निर्माण करायला लागले असं मला वाटतं. हेच बहुधा लोकसंगीताचं, लोकनृत्यांचं उगमस्थान असावं. आता या लोकनृत्यांची व्याख्या करायची झाली तर लोकनृत्य म्हणजे लोकांनी, लोकांमधूनच आणि लोकांसाठीच निर्माण केलेलं नृत्य. कारण प्रत्येक लोकनृत्यात बघा आपण त्या विशिष्ट समाजाचं, संस्कृतीचं प्रतिबिंब पाहू शकतो. लोकनृत्य ही त्या विशिष्ट समाजाचा आरसा असतात, ओळख असतात. लोकनृत्यांमधून आपल्याला त्या देशाच्या किंवा प्रांताच्या लोकजीवनाचं चित्र स्पष्ट होतं. साधारणपणे लोकनृत्य ही सहज, सोपी आणि उत्स्फूर्त असतात. आनंदाचा, उत्साहाचा वर्षाव करणारी असतात. जनसामान्यांमध्ये असणारा सळसळता उत्साह किंवा ऊर्जा म्हणजे लोकनृत्य. आणि म्हणूनच लोकनृत्यांना नियमांचं बंधन नसतं. लोकनृत्यांची मी एक परिपूर्ण व्याख्या सांगू का? लोकांची जीवनशैली अधोरेखित करणारा आनंदाचा खजिना म्हणजे लोकनृत्य. हे बघ,
सहज अभिव्यक्तीमधून जी उत्पन्न झाली ती लोकनृत्य. पण पुढे काय झालं की माणसाला आपल्या अंगात असलेलं कसब कौशल्य अधिक उत्कटपणे इतरांसमोर मांडावंसं वाटू लागलं आणि मग या सगळ्या कलांचा उत्स्फूर्ततेकडून परिपूर्ण होण्याकडे प्रवास सुरू झाला. नृत्य आपण सगळे जाणतो की शरीराची भाषा आहे, त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांचं हालचालींचं डॉक्युमेंटेशन सुरू झालं. थोडक्यात शरीर संचलनाची शास्त्रशुद्ध मांडणी करून नृत्याची शास्त्रीय तत्व लिहिली गेली. इथे शास्त्रीय नृत्यांची रुजवात झाली असं मला वाटतं. नृत्यशास्त्र लिहिलं गेलं म्हणजे काय तर प्रत्येक शारीरिक हालचालींना अंग उपांग प्रत्यंगामध्ये विभागलं गेलं आणि अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म किंवा छोट्या छोट्या हालचालींच्या साकारण्याची पद्धत नियम लिहिले गेले, त्यांना नावं दिली गेली. मला वाटतं या सगळ्या धडपडी मागे शरीराचं सौंदर्य अधिक खुलून यावं, नृत्य अधिक सुंदर व्हावं हा विचार असा. अर्थात कोणतंही शास्त्र म्हटलं की त्याला नियमांचं बंधन हे आलंच. त्यानुसार शास्त्रीय नृत्यांसाठी नियमावली अस्तित्वात आली आणि हे नियम अंगवळणी पडावेत म्हणून वर्षानुवर्ष सातत्याने शास्त्रीय नृत्यांचा रियाज करणं आणि ते काटेकोरपणे साकारणं ही शास्त्रीय नृत्यांची अनिवार्यता ठरली. आता बघा, हा जो रियाज आहे तो शास्त्रीय नृत्यांचं खूप मोठं बलस्थान आहे, पण त्याच वेळी ते शास्त्रीय नृत्यांची काठिण्य पातळी वाढवणार, शास्त्रीय नृत्य अधिक अवघड करणारं ठरलंय. तरी सुद्धा भारतात एकंदरच शास्त्रीय आणि लोकनृत्यांची पाळंमुळं खोलवर रुजलेली आपल्याला दिसून येतात. मग अशा वेळी आधुनिक नृत्याची आवश्यकता का भासावी? मला वाटतं इथे आपण जर आधुनिक हा शब्द नीट समजून घेतला तर भारतात ही आधुनिक नृत्य का अस्तित्वात आली, इथे ती का रुजली, कशी काय रुजली, हे सगळं समजणं आपल्याला सोपं जाईल. तेव्हा आधुनिक म्हणजे आजच्या काळातलं, आधुनिक नृत्य म्हणजे आजच्या पिढीचं आजच्या काळातलं नृत्य. पण हा जो आज आहे ना तो रोज बदलणार आहे. त्यामुळे आधुनिक नृत्य ही संकल्पना नित्य नवी किंवा ताजीतवानी आणि टवटवीत राहणारी आहे. प्रत्येक उगवत्या पिढीला परंपरा झुगारून देऊन आपलं म्हणणं आपले विचार स्वतंत्रपणे मांडण्याची उर्मी असते. हीच इच्छा किंवा उर्मी मला आधुनिक कलांचं उगमस्थान वाटतं. पण मुळात भारतात ही संकल्पना कशी आली तर एक घटना घडली की प्रसिद्ध चित्रकार उदय शंकर हे चित्रकलेच्या अभ्यासासाठी युरोपला गेले होते आणि तेव्हा तिथले बॅले पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि मग भारतात येऊन त्यांनी चित्रकलेच्या ऐवजी नृत्यकलेशी नातं जोडलं आणि उदय शंकरांनी इथल्या मातीशी संस्कृतीशी नाळ जोडणारी पण पाश्चात्य विचारांनी प्रभावित अशी नृत्यनाट्यांची निर्मिती सुरू केली. त्यासाठी त्यांनी सगळ्या भारतीय शास्त्रीय किंवा लोकनृत्यांचे इनपुट्स घेतले. आता इनपुट्स म्हणजे काय तर गरजेनुसार कोणत्याही भारतीय नृत्याच्या हालचाली उचलल्या, मग त्या हालचाली कुठून आल्या, लोकनृत्याच्या आहेत की शास्त्रीय नृत्याच्या आहेत याचा विचार न करता त्यांनी त्या आत्मसात केल्या आणि प्रयोगात आणल्या. मला वाटतं परंपरेला झुगारणं बंडखोरी हा प्रत्येक उगवत्या पिढीचा गुणधर्म असतो आणि आधुनिक नृत्यात तो प्रकर्षाने जाणवतो. कारण पुन्हा तेच आधुनिक म्हणजे आजच्या पिढीचं नृत्य. उदय शंकरांनी जेव्हा भारतात आधुनिक नृत्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यांनी भारतीय नृत्यांच्या मूलभूत संकल्पनेला एक वेगळी दिशा दिली, वेगळी डायरेक्शन दिली. भारतीय नृत्य हे नेहमीच आधी संगीत आणि त्यानुसार नृत्य रचना अशा स्वरूपाचं राहिलंय. पण उदय शंकरांनी नृत्याला प्राधान्यक्रम देत आधी शारीरिक हालचालांची म्हणजे फिजिकल मुवमेंटची कोरिओग्राफी केली आणि मग त्याला उपयुक्त ठरेल, त्याला सूट होईल असं म्युझिक, असं संगीत दिलं गेलं. हे असं एक उफराटा, भारतीय संगीतासाठी उफराटा प्रकार त्यांनी केला, पण तो त्या आधुनिक नृत्याला फार ऍप्ट सुंदर बसला. त्यांच्या बरोबरीनेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा भारतीय आधुनिक नृत्य परंपरेतले एक अग्रगण्य नाव. टागोरांनी गीती शैली किंवा शांतिनिकेतन शैलीमध्ये अनेक आधुनिक नृत्य रचना केल्या. गायनाचा गीताचा बोल करून गेय पद्धतीने जसं संगीत आहे तसंच शरीर वळवलं जावं, शरीराला
फार गेय आकार देण्याची शांतिनिकेतन शैली फार सुरेख शैली आहे. तर ह्या आधुनिक नृत्य रचना करताना मानवी शरीराच्या सांध्यांचा वापर करून एखादा ठराविक पॅटर्न न वापरता कोणत्याही बंधनाशिवाय मुक्त संरचना केली जाते आणि मग त्याला आधुनिक नृत्य म्हटलं जातं. अर्थात अलीकडच्या आधुनिक नृत्यांना मात्र भारतीयत्वाच्या सीमारेषा उरलेल्याच नाहीत. म्हणजे मला हे मान्य आहे की संगीत ज्यात गायन, वादन, नर्तन या तिन्हींचा समावेश होतो, संगीताला देशांच्या सीमांनी बांधता येणं शक्य नाही. ते हिंदी गाणं आहे ना, पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद नाम है रोके, मला असं वाटतं या यादीमध्ये ना म्युझिकचा सुद्धा समावेश व्हायला हवा. कारण म्युझिकला ही कुठली सरहद, कुठली बाउंड्री बांधू शकत नाही. अर्थात तरी सुद्धा अलीकडे मात्र जे काही आधुनिक म्हटलं जातं तेव्हा आधुनिक म्हटलं की कोणताही पाश्चात्य नृत्य प्रकार आणि तोही अतिमुक्त किंवा कशाही प्रकारे नाचला जातो. अलीकडचं अचाट आधुनिक नृत्य म्हणजे नृत्य कमी आणि शारीरिक कसरत किंवा कवायत सदृश्य हालचाली जास्त, असं काहीतरी चमत्कारिक झालेलं आहे. पण मग आता ह्याला कालाय तस्मै नमः असं म्हणायचं दुसरं काय? नक्कीच वैशालीताई, तुमच्या या नृत्याला कुठलीही सीमारेषा बांधू शकत नाही या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यासकट मी आता स्मिताताई तुमच्याकडे वळतीये. आपल्याला वैशालीताईंनी या तीनही संकल्पना फार सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या, ज्याच्यामुळे आता आपल्या सगळ्या विद्यार्थिनी भगिनी सरसावून बसल्या असतील की आता लोकनृत्याचा आपण इन डेप्थ अभ्यास करूया. सो स्मिताताई, मी तुम्हाला परंपरा कशी रुजली किंवा विकसित झाली आणि त्याचं आजच्या काळातलं नेमकं स्वरूप काय? स्मिताताई नमस्कार. सर्वप्रथम नृत्य स्पंदने हा जो उपक्रम वैशालीताई दुधे आणि त्यांच्या सर्व मंजिरियन्स टीमने सुरू केलाय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत. जे आज फेसबुकला लाईव्ह जोडलेले आहेत त्यांनाही नमस्कार. नकुलजी नमस्कार. आणि मी आजच्या या प्रश्नाकडे सरळ वळते. तर आजचा प्रश्न आहे की लोकनृत्य जी आहेत ही कशी, त्याची परंपरा कशी रुजली. तर लोकनृत्य जो आहे हे लोककलेचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळे आपल्याला लोकनृत्य जाणून, याची परंपरा जाणून घेण्यासाठी आपल्याला लोककला काय आहे हे बघायला लागेल. तर लोककलेची जर व्याख्या आहे तर लोकांनी लोकांसाठी लोकांमधून जे आविष्कार निर्माण केले ते म्हणजे लोककला. तर या लोककलेची परंपरा कशी रुजली, तर शब्द तो शोर आहे. माझे गुरुजी पंडित मुन्नालाल शुक्लाजी हे नेहमी हे वाक्य सांगतात की शब्द तो शोर है, तमाशा है, मौन ही नृत्य की भाषा है. तर नृत्याच्या ज्या आपल्या ज्या आंतरिक भावना असतात या व्यक्त करण्यासाठी कुठल्याही शब्दांची गरज नसते. त्या आपल्या अंगी हालचालींनी, हावभावांच्या मुद्रेद्वारेच आपण त्या व्यक्त करू शकतो. म्हणजेच याचा अर्थ असा की नृत्य जेव्हा जन्माला आले, म्हणजे भाषा जन्माला येण्याच्या आधी नृत्याची उत्पत्ती झाली असं आपण म्हणू शकतो. तर नृत्याची किंवा लोककलेची जी नाळ आहे ही आदिमानवापासून रुजलेली आहे. म्हणजे आदिमानवाच्या काळामध्ये या सगळ्या कला आविष्कार विकसित झाले. तर ते कसे, आता आपण त्याच्यावरती थोडं प्रकाश घेऊया की निसर्गाचं मानवाचं एक अतूट असं नातं आहे. आणि या निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना ज्या वेळेला त्याला पंचमहाभूतांद्वारे ज्या चमत्कारिक नैसर्गिक आपत्तींचा सामना करायला लागला, म्हणजे जसं दुष्काळ आहे, चक्रीवादळ आहे, भूकंप आहे, या आपत्तींचा जेव्हा त्या व्यक्तीचा सामना झाला तेव्हा त्याला तो घाबरला, त्याला भीती निर्माण झाली आणि त्याला असं वाटलं की आता आपल्याला जर जगायचं असेल तर या ज्या अलौकिक शक्ती आहेत यांना आपल्याला प्रसन्न केलं पाहिजे. म्हणून त्याने यांना प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा विधी सुरू केले. काही वेळेला त्याने गाळ्यातनं वेगवेगळे सूर काढून गाण्याला जन्म दिला आणि नैसर्गिक अनुकरणातून त्याने पदन्यास साकारले. आता आपण असं म्हणू शकतो असं कसं होऊ शकेल, पण आपण जर थोडं कथ्थक नृत्याकडे वळलो तर आपण त्याच्यामध्ये मयूरची गत करतो, हाती की चालची गत करतो. तर आपणही ते कुठेतरी ते अनुकरण करून त्यांचं ते आपण रूप तिकडे दाखवतो. तर अशाच पद्धतीने त्याच्या डोक्यात ही संकल्पना आली असेल आणि त्याने निसर्गातून अनुकरण करून पदन्यास साकारले आणि नृत्याला जन्म दिला. त्याच्यानंतर
जे काय पुढे त्याचे हे जे वेगवेगळे कलाविष्कार जे सुरू त्याने केले, एक गाण्याच्या स्वरूपातले असतील, पूजा विधींच्या स्वरूपातले असतील, नृत्यातले असतील, तर मानवी जीवनाच्या विकासाबरोबर हे आविष्कारही पुढे पुढे विकसित होत गेले. त्याच्यानंतर ते त्याचे फक्त करमणुकीचं साधन म्हणून न राहता त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आणि म्हणून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत गेले. म्हणून आपण या कलांना जे आहे पारंपरिक लोककला असं संबोधतो किंवा याला अपवंश कला असंही म्हणतात. कारण हे कोणी निर्माण केलं याचा कर्ता अज्ञात आहे, त्याच्यामुळे या अपवंश कला म्हणून सुद्धा प्रचलित आहे. आता याचा विकास ह्या रुजल्या, पण आता याचा विकास पुढे कसा होत गेला याबद्दल आपण बघूया. तर ज्या वेळेला आदिमानवाच्या संस्कृतीनंतर मनुष्य कृषी संस्कृतीत आला, त्यावेळेला या लोककलांना एक अस्तित्व प्राप्त झालं. एक लोककलेचं कलाकारांचा एक समाज वर्ग निर्माण झाला. त्यांच्याद्वारे या कलांना जतन केलं गेलं, संवर्धन त्याचं झालं, संकलन झालं आणि पुढे जे आहे ते 19व्या शतकामध्ये या कलांचं संकलन करण्यासाठी लोकसाहित्याची निर्मिती करण्यात आली. म्हणजे बघा, आधी कला आविष्कार निर्माण झाले आणि ते पिढ्यानपिढ्या मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत गेले आणि नंतर त्याला आज आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्या पुढच्या पिढीपर्यंतही ते जिवंत राहिले पाहिजे, त्यासाठी आपण डॉक्युमेंटेशन त्याचं करतो आहे आणि वेगवेगळे साहित्यिक आहेत ते साहित्य लिहित आहेत त्याच्यावर आणि या 19व्या शतकापासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आहे. आता लोकसाहित्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याचा अभ्यास करण्यासाठी या साहित्यिकांना 4 टप्पे विभागावे लागले. आता या 4 टप्प्यामध्ये म्हणजे पहिला आहे प्रयोगसिद्ध लोककला येतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रयोगात्मक भौतिक संस्कृती येते, म्हणजे आपल्या भोवतालीची जी काही संस्कृती आहे, मी डिटेलमध्ये सांगत नाही, पण भौतिक संस्कृती येते. दुसऱ्या टप्प्यामध्ये रूढी आणि विधी समजुती येतात आणि मौखिक शब्द आविष्कार एक येतो आणि जो चौथा शेवटचा टप्पा आहे हा प्रयोगसिद्ध म्हणजेच प्रयोगात्मक लोककलेचा हा टप्पा आहे. प्रयोगात्मक लोककला म्हणजे की समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य असा संगीतमय आविष्कार म्हणजे परफॉर्मिंग आर्ट, प्रयोगात्मक लोककला. तर हा जो चौथा टप्पा आहे प्रयोगात्मक लोककलांचा, या टप्प्यामध्ये आपल्याला लोकसंगीत म्हणजेच गायन, वादन, नृत्य म्हणजे जो आपला विषय आहे लोकनृत्य, याचा अभ्यास या चौथ्या टप्प्यात आपल्याला बघायला मिळतो. तर बघा, महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आदिवासी जनजीवन जे आहे हे बऱ्यापैकी अस्तित्वात आहे आणि अनेक डोंगर दऱ्यांमधून हे यांचं वास्तव्य असतं, निसर्गाच्या खूप जवळ आहे ते. आणि या आदिवासींचा जे हे नृत्य प्रकार आहे याचा जो उगम आहे हा त्यांच्या धार्मिक भावनेतून निर्माण, त्यांच्या ज्या या नृत्याशी त्यांच्या धार्मिक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बडादेव जे आहेत त्यांनी त्यांना नृत्य शिकवलं आणि कलसरी मातेला प्रसन्न करण्यासाठी नारायणदेवाने कांबड डान्स केला आणि तो कांबड डान्स आजही त्यांच्यामध्ये तो नाचला जातो. आता ही नृत्य ज्यावेळेला ते करतात तर त्याचं कसं म्हणजे त्याचं कारण असं की जन्मप्रसंगी, कोणाच्या मृत्यू प्रसंगी, लग्नविधीच्या प्रसंगी, विविध सण म्हणजे जसं दिवाळी आहे, दसरा आहे, होळी आहे, हे त्यांचे मुख्य सण, या प्रसंगी ते नृत्य सादर करतात. विविध उत्सवांच्या प्रसंगी ते हे लोक नृत्य सादर करतात आणि ते सादरीकरण म्हणजे एक आनंदासाठी असं नसतं, तर ते त्यांचं काही त्याच्या मागचे विधी असतात, त्यांच्या धार्मिक भावना असतात ज्या त्यांच्या पारंपरिकतेने त्यांच्याशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्याच्यासाठी आणि देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी ते हे नृत्य सादर करत असतात. आता याच्यासाठी त्यांना कधी स्टेजची आवश्यकता नसते, मोकळ्या माळरानामध्ये ते सादरीकरण करत असतात. जो त्यांचा पारंपरिक पोशाख असतो त्याच पोशाखामध्ये ते सादरीकरण करतात, म्हणजे त्यांना आहार्य अभिनय विशेष त्याची काही गरज नसते. हो, पण जे त्यांचे काय झाडाची पानं, फुलं किंवा विविध त्यांचे पक्ष्यांचे पिसा वगैरे असतील, या सगळे ते लावून थोडंसं ते नटणं त्यांना ते करून आणि ते आनंदाने समूहाने, कारण हा समूहाचाच प्रकार आहे लोकनृत्य जे आहे, कारण ते जेव्हा आधी मानवाच्या याच्यात राहत होते, समूहाने राहत होते आणि तशाच पद्धतीने ते हळूहळू पुढे चालत गेलं आणि म्हणून हे जी नृत्य प्रकार आहेत ही समूहाने करायची असतात आणि सामूहिक पद्धतीने त्या धार्मिक विधी, त्या परंपरा ते पुढे पुढे नेत असतात. आता
त्यांची जी वाद्य असतात ही सुद्धा त्यांची पारंपरिक ठरलेली वाद्य असतात आणि जी काय त्यांची गाणी असतात ती स्वतःच गातात आणि स्वतःच ते त्याच्यावर आनंद घेऊन ते रात्रभर त्यांचे हे नृत्य प्रकार सादर करत असतात. आता पुढचा टप्पा आपला येतो की आजच्या काळातलं याचं नेमकं स्वरूप काय आहे. तर ही संस्कृती जी आहे आदिवासी संस्कृती ही नागरी संस्कृतीशी जोडण्यासाठी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारने जे प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये बघा की आज खूप महोत्सव लोककलांचे मोठे मोठे महोत्सव भारत सरकारद्वारे आयोजित केले जातात आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. भारत सरकारचं उदयपूरचं लोककला महोत्सव असेल, गोव्याचं लोकोत्सव फेस्टिवल असेल, तर यामध्ये हे जे आदिवासी जे पारंपरिक कलाकार आहेत परंपरेने सादर करणारे तर यांना बोलवलं जातं आणि ते स्वतः येऊन तिथे ती नृत्य सादर करतात. हे आम्हाला बघायलाही मिळालं, त्यांना जवळून त्यांच्याशी हितगुजही करायला मिळाली, ते समजून पण घेता आलं त्यांच्या ते काय विधी आहेत, काय धार्मिक भावना आहेत त्याच्याबद्दल. आणि आम्ही जे गेलो होतो परफॉर्मन्स करायला ते आम्ही लावणी नृत्यासाठी आम्ही महाराष्ट्राकडनं आम्ही जातो आणि तो खूप म्हणजे आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय त्या ठिकाणी. लावणी हे लोकनृत्य नाहीये पण मनोरंजनात्मक लोककला प्रकार जो आहे महाराष्ट्रातला त्याच्यामध्ये लावणी हा प्रकार येतो आणि त्याच्यासाठी आम्ही जातो आणि एक अभिमान वाटतो की चला आपण आपल्या लोककलेला कुठे तिथपर्यंत पोहोचवण्याचं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रचार प्रसाराचं कार्य करीत आहोत. तर अशा पद्धतीने भारत सरकार आहे आणि आदिवासी जनजीवनासाठी त्यांनी अनेक हे पण राबवलेले आहेत, संकल्पना राबवलेल्या आहेत. त्याबरोबर प्रसार माध्यम आहे आजचं ज्याद्वारे आपण भरपूर प्रमाणामध्ये त्याला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. शाळा कॉलेजेस आहेत की तिथे मुलं त्या कॉम्पिटिशनसाठी का होईना, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी का होईना पण ही लोकनृत्य बघून ती तिथे प्रस्तुत करतात. तर अशा पद्धतीने याचा प्रवास असा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच स्मिताताई, म्हणजे शब्द शोर है, नृत्य ही मन की भाषा है, या आपल्या गुरुजींच्या शिकवणुकी सकटच तुम्ही मला वाटतं आजचं स्वरूप जेव्हा स्पष्ट केलं त्यावेळेला आजच्या कथक कलाकारांना ज्यांना अशा काही संधींची माहिती नसते त्यांनाही तुम्ही त्या संधींची माहिती करून दिली की तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मला त्यांचे हे सादरीकरण करू शकतात. त्यामुळे आम्ही सगळेच तुमचे आभारी आहोत तुमच्या ह्या मदतीसाठी. आता मी वळते नकुलजी आपल्याकडे. आज आपल्याला फेसबुक लाईव्हला जॉईन होणारा सगळ्यात मोठा मॉब असणार आहे आधुनिक नृत्य ह्या संकल्पनेचा. जसं माझ्या गुरु वैशालीताई म्हणाल्याच की आजचं आधुनिक नृत्य हे आजच्या पिढीला रिप्रेझेंट करणारं नृत्य. मग ह्या संकल्पनेचं आजचं रंगमंचावरचं नेमकं स्वरूप काय नकुलजी? नमस्कार वैशालीताई, स्मिताताई नमस्कार आणि थँक्स सुनीला, तुम्ही सगळं छान कंडक्ट करतेस. आणि हे नृत्यस्पंदने हा जो तुमचा उपक्रम आहे तो आय थिंक खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे एस्पेशली कथ्थकच्या स्टुडंटसाठी. जसं तुम्ही असे विषय घेताय जे आपल्या परीक्षांमध्ये हाताळले जातात किंवा त्यांच्यावर प्रश्न येतात बरेचदा, सो हे खूप इंटरेस्टिंग वे ऑफ लर्निंग आहे. सो त्याच्यासाठी पण तुमचं अभिनंदन आणि थँक्स फ्रॉम ऑल द कथ्थक कम्युनिटी. आधुनिक नृत्य ऍज फार एज आय अंडरस्टँड आधुनिक म्हणजे मॉडर्न टाइम्सचं नृत्य आणि वेळ ही बदलत जाते. म्हणजे आता 10 वर्षांपूर्वीचं किंवा 20 वर्षांपूर्वीचं आधुनिक नृत्य हे वेगळं होतं आणि 5 वर्षांपूर्वीचं आधुनिक नृत्य वेगळं होतं आणि आजही आधुनिक नृत्य जे आपण इमॅजिन करतो ते वेगळं आहे. तर जसं वैशालीताईंनी सांगितलं की आपल्याला अनेकदा आपण पुस्तकांमध्ये वाचले, अनेक जुन्या कथ्थकच्या नोट्समध्ये किंवा आपणही अभ्यास करताना हे वाचले की आधुनिक नृत्य म्हणजे भारतात जेव्हा बॅले सचिन शंकर, उदय शंकर यांचे जे बॅले झाले त्यांनी काय केलं तर त्यांनी कथ्थक किंवा बाकीच्या स्टाईल्सचा थोडासा फ्रीली त्याचा वापर करून एक संकल्पना स्टेजवर मांडली. तर मला असं वाटतं की त्यावेळेला ते त्यांचं एक पद्धतीची आपण म्हणतो की ती बंडखोरीच आहे किंवा एका रेग्युलर ट्रेडिशनला ब्रेक देणं आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक वर्षी मला असं वाटतं ते बदलत जाणार आहे. त्यामुळे मॉडर्न आधुनिक नृत्य हे प्राचीन आधुनिक नृत्य आणि आत्ताचं आधुनिक नृत्य हे आधुनिक नृत्य असं म्हटलं तरी चालेल, कारण ते सतत आजचं पण आता 10 वर्षांनी प्राचीन होणार आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आधुनिक नृत्य म्हणजे फक्तच
आधुनिकीकरण किंवा आधुनिकतेकडे जाणारं नृत्यच नाही, तर मला असं वाटतं की आत्ताचा जो आधुनिक विचार आहे तो सुद्धा त्या नृत्याला इन्फ्लुएन्स करणारा आहे. त्यामुळे ह्याचे दोन मेन काय गोष्टी आहेत ज्या डिस्कस करण्यासारख्या आहेत. तर आणि रंगमंचावरचं त्याचं आजचं स्वरूप आपण डिस्कस करतोय. तर मला असं वाटतं की हल्ली आपण बघतो की जे म्युझिकल्स आहेत किंवा मोठे मोठे डान्स ड्रामाज घडतात जे ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण पाहिलेत आणि आता इंडियात पण खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. तर त्यांच्यात बरेचदा मूळ क्लासिकल शैली जशीच्या तशी घेतली जात नसली तरी त्याचं बऱ्यापैकी स्वरूप शास्त्रीय शैल्यांचं एक स्वरूप त्याच्यात कोरिओग्राफीमध्ये वापरलं जातं आणि त्याच्याच बरोबर अतिशय फ्रीली जसं पूर्वी व्हायचं तसंच कंटेम्पररी डान्सिंग किंवा पाश्चिमात्य नृत्यशैली किंवा बॅले किंवा आता तर जसं वैशालीताई खूप ऍप्टली म्हणाला की मॉडर्न डान्स म्हटल्यावर ती जी सीमारेषा आहे की डान्स करत करत एका पॉइंटला ते चमत्कारिकतेकडे किंवा अतिशय टेक्निकल आणि एका मेकॅनिकल किंवा अॅक्रोबॅटिक्स कडे स्पोर्टीनेस कडे ते जातं. कारण तिथे कुठे म्हणजे इथे डान्स संपतोय आणि इथे अॅक्रोबॅटिक्स सुरू होतोय हे कळणं फक्त ते जाणकाराला माहिती असतं. लोकांना असं वाटत की हा पण नृत्यातलाच प्रकार आहे की काय. म्हणजे एस्पेशली आपण आता ते माध्यम टीव्ही माध्यमातून किंवा जिथे आपण डान्स रियालिटी शोज बघतो तेही आधुनिक नृत्यच आहे. पण आता आधुनिक आधुनिक तर काय आधुनिक, तर हे सगळं आधुनिक म्हणू शकतो आपण, पण आपल्याला जाणकारांना माहिती की त्यातलं नृत्य किती आणि त्यातलं आधुनिकतेच्या नावाखाली केलेले अॅक्रोबॅटिक स्टंट्स किंवा चमत्कारिकता किंवा आपण आता बघतो म्हणजे अतिशय ते त्याचा काही ठिकाणी त्याचा करेक्ट जर वापर झाला ते अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे असे अनेक म्युझिकल्स आहेत आपण ऐकलंय की फॉरेन कंट्रीज मध्ये त्या म्युझिकल्स मध्ये ऑडियन्स मधनं काही जण लटकत एंट्री घेऊ शकतात. म्हणजे इतकं ते एरियल ज्याला म्हणतो. तर आता हल्ली काय झालंय आधुनिक नृत्याच्या नावाखाली एरियल कंटेम्पररी डान्सिंग किंवा इट इज रिअली फनी टू नो पण डान्स रियालिटी शोज मध्ये असं नृत्याचं नाव येतं एरियल लावणी. म्हणजे ह्याला हे सुद्धा म्हणजे ते लटकून एक काहीतरी करणं. म्हणजे हे काय झालंय की दोन गोष्टी फक्त एकत्र आणल्या की त्याला एक नवीन काहीतरी दिसलं म्हणजे ते आधुनिक झालं असं खरं मुळात नाहीये. त्याच्या मागे एक अतिशय महत्वाचा प्रवाह असला पाहिजे विचारांचा. म्हणजे काय तर काय पोचवायचंय. उगाच दोन गोष्टी मिक्स करून दाखवल्या की ते मॉडर्न डान्सिंग किंवा आधुनिक नृत्य होत नाही. पण ब्रॉडली लोक त्याला आधुनिक नृत्य म्हणू शकतात. पण आपण मला असं वाटतं की एस्पेशली शास्त्रीय ज्यांनी सुरुवात केली आहे शिकायला किंवा जे शास्त्रीय कथ्थक परस्यू करतात त्यांनी हे अतिशय ठामपणे सतत म्हणत राहिलं पाहिजे की किती आधुनिक झालं तरीही तिथे आपल्याला ती सीमारेषा कळली पाहिजे की इथे नृत्य संपते आणि इथे आधुनिकीकरण किंवा प्रॉप्स वापरणं खूप प्रॉप्स वापरणं खूप खरं तर नृत्य इतकं काय म्हणतो सेल्फ सफिशियंट आहे की प्रॉप्सची खरं तर गरजच नाहीये. म्हणजे आणि हे आम्ही स्वतः माझ्या गुरुवर्या सोनिया परचुरे यांच्याकडे आम्ही इतकं काम केलंय. शरयू नृत्य कला मंदिरच्या सगळ्याच आम्ही विद्यार्थ्यांनी इतके म्युझिकल्स मध्ये आम्ही कामं केली आहेत. नृत्य नाट्यच आहेत ती, पण तिथे कुठेही प्रॉप्स किंवा अशा जे नृत्याच्या बाहेर आहे असं कधीच न वापरता सुद्धा जिथे मी मगाशी म्हणालो की त्यात विचार आधुनिक आहे आणि म्हणून तेही आधुनिक नृत्य आहे. आणि हा आधुनिक विचार मला माझ्या गुरुवर्यांच्या कामात बघायला मिळाला आणि त्यामुळे मला तशा पद्धतीचं नृत्य करता आलं. म्हणून मी त्याबद्दल थोडंसं शेअर करू शकतो की बरेचदा म्हणजे आता गीत रामायणावर पण सोनियानी बॅले केलाय आणि त्याच्यात नाट्य आणि नृत्य हे इतकं सहज एकमेकांमध्ये विणलं जातं. कुठेही कथ्थकचा वापर नाहीये किंवा कुठेही असे ग्रुपमध्ये समोर आलेत आणि नाचतायत असंही दिसत नाहीये. पण कधी नकळत एक अशी मुवमेंट डान्सिकल होऊन जाते आणि ती भावून जाते. हा विचार आधुनिक आहे आणि मला असं वाटतं की हाही आधुनिक नृत्याच्या अंब्रेला खाली जास्त महत्वाचं आहे. कारण विचार आधुनिक होणं जास्त महत्वाचं आहे. टेक्निक्स आणि त्याच्यातलं नूतनीकरण तर होतच राहणार आहे, पण जर विचार तेवढाच आधुनिक होत गेला तर मला असं वाटतं की ते जे मनातून आलेलं आहे ते जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचेल आणि ते जास्त सक्सेस होईल. दुसरी अजून एक गोष्ट मी शेअर करू इच्छितो की
आता स्टेजवर आपण हे सगळे वेगवेगळे टेक्निक्स तर बघतोच, पण नवीन नवीन आता शैली बघतो. आणि आधुनिक किंवा मॉडर्न म्हटलं की त्या कल्चरवर वेस्टर्न कल्चरचा असलेला जो प्रभाव आहे तोच आपल्या डोक्यात येतो. आणि म्हणून आधुनिक नृत्य म्हटलं की बरेचदा कळत न कळत वेस्टर्न डान्सचा विचार होऊ शकतो. म्हणजे आता अनेक नृत्य शैल्या आहेत ज्या आता इंडियात आणि जसं आपण मगाशी वैशाली त्या म्हणाले की त्यात हालचाली शरीरांच्या त्याच्यातली उत्कटता किंवा डिफिकल्टी लेवल वाढवून काहीतरी करणं याला सुद्धा आता आधुनिक नृत्य म्हणतात. फ्युजन हा सुद्धा आधुनिक नृत्याचा एक तोटा आणि फायदा दोन्ही आहे असं मी म्हणेन. कारण आता सगळीकडेच फ्युजन होत आहे. म्हणजे एखादी पार्टी असेल तर त्या पार्टीमध्ये पण इंडो वेस्टर्न थीम ठेवली जाते. फक्त इंडियन थीम लोकांना बोरिंग वाटू शकते किंवा फक्त वेस्टर्न थीम लोकांना बोरिंग वाटू शकते, पण दोन्ही एकत्र म्हटल्यावर खूप लोक खुश होतात. तसंच क्विझिन्सच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत सुद्धा आता पाककलाच आहे, पण तरीही दोन्ही गोष्टी मिक्स झाल्या की इंटरेस्टिंग, स्पायसी पण पाहिजे, टँगी पण पाहिजे, स्वीट पण पाहिजे. आता आपण जितकं आपली म्हणजे जितकं पाहिजे तितकं आपलं वाढू शकतात इच्छा. इट्स लाईक ग्रीड. तसंच डान्स मध्ये आहे. अनेकदा आपण असं बघतो की ज्यांना थोडंसं कथ्थक येत असतं किंवा काय येत असतं ते बॉलिवूडची गाणी घेतात आणि त्याच्यावर सतत कथ्थक प्रेझेंट करतात. हे एका लिमिट पर्यंत त्या वेळेला गरजेचं असताना किंवा मनातनं जेव्हा ते येतं की आता हे मला करावंसं वाटतंय तेव्हा ते केलं तर ठीक आहे, पण उठसूट जर ते केलं गेलं तर ते फ्युजनच्या नावाखाली म्हणजे तो खेळ होऊन जातो. म्हणजे प्रयोग नाही राहत. तो जोपर्यंत प्रयोग असेल तोपर्यंत त्याची मजा आहे. आणि म्हणूनच मीही गेले अनेक वर्ष म्हणजे कथ्थक शिकतोय, परफॉर्म करतोय, पण मी साल्साही गेले 20 वर्ष आता शिकतोय, परफॉर्म करतोय, शिकवतोय. तर जसं मगाशी म्हटलं गेलं की म्युझिक हे त्या डान्स स्टाईल साठी क्रिएट केलं जातं. हे आधुनिक नृत्याचं एक खूप महत्वाचा एक काय म्हणतो क्वालिटी आहे. कारण मलाही बरेचदा असं वाटलं, सगळ्यांनाच असं वाटतं की हे आणि हे मिक्स करावं. ओके, पण ते एका लिमिट पर्यंत वाटावं, कारण त्याच्यातनं काय अपेक्षित आहे हे ठोस माहिती असलं पाहिजे. नुसतं मिक्स करायचं आणि त्याच्यातनं एक इफेक्ट तयार करायचा. हो, पण ते इफेक्टचं म्हणणं काय आहे, काय विषय मांडायचा आहे, बरं मग पुढे काय, असाही जर विचार केला गेला तर ते रिस्ट्रिक्ट होईल ऑटोमॅटिकली. म्हणून मला असं आठवतं की कथ्थक आणि साल्साचं फ्युजन पण मी केलं होतं. एकदा 2017 मध्ये केलं होतं आणि आता एकदा 2019 मध्ये केलं. कारण त्या वेळेला तेव्हा मला असं वाटलं की हे काहीतरी इथे मिक्स करून मला एक मजा क्रिएट करता येईल किंवा एक सुंदर कलाकृती घडेल. तसंच मला 2019 मध्ये वाटलं. तर त्याच्यासाठी मी वेगळं ते म्युझिक बनवून घेतलं. पण हा पण सगळं आधुनिक नृत्याचाच प्रकार, त्यातलाच हा भाग आहे. पण हे करताना ना दोन गोष्टी प्युअरली माहिती असणं पूर्णपणे आणि प्युअरली त्याच्यातलं ज्ञान असणंही महत्वाचं आहे. मगच ते करेक्ट मिक्स करता येईल. जर इंडिव्हिज्युअली ते करेक्ट माहिती नसेल तर मॉडर्न डान्सिंग नाही होणार, तर आधुनिकीकरण किंवा आधुनिक नृत्य तयार नाही होणार. आणि म्हणूनच आधुनिक विचार तयार होण्यासाठी आधी एखादी शास्त्रीय शैली पूर्णपणे माहिती असून आत्मसात करून मग त्याच्यात वेगळा विचार जेव्हा आपण मांडतो तो आधुनिक बनतो. आणि मग त्या विचारापुरतं आपण काहीतरी गोष्टी त्याच्यात मिक्स करतो, ऍड करतो, थोडं कमी जास्त करतो आणि मग एक आधुनिक नृत्याचा एक आयटम किंवा एक पीस बसतो. तो मला असं वाटतं की आधुनिक नृत्याचा एक मला असं वाटतं करेक्ट एक्झाम्पल असेल. नुसतंच आपलं सतत आधुनिक चमत्कार घडतायत, मिक्सिंग होतंय आणि त्याला मॉडर्न डान्स किंवा आधुनिक नृत्य म्हणतोय आपण, असं न होता त्याच्यातला विचार आधुनिक असणं आणि जिथे पाहिजे तिथे ते आधुनिकीकरण होणं हे प्रत्येक काळात बदलत जाणार आहे आणि ते बदलत जावं असं मला वाटतं. मी एक मुद्दा, एक तर नकुल थँक्यू व्हेरी मच. कारण का सोनारांनी काय कान टोचले की ते बरोबर टोचले जातात. त्याच्यामुळे यू आर द परफेक्ट पर्सन टू मेन्शन ऑल दिस थिंग्स. कारण हे कोणीतरी मेन्शन करायला हवं होतं जो लीलया ह्या सगळ्या नृत्य प्रकारांमध्ये वावरतो आहे, त्याचा अधिकार आहे. आणि असा तू असल्यामुळे आणि तू ते मांडल्यामुळे मला खूप आवडलं. खूप थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
नक्कीच नकुलजी, तुम्ही आपल्या गुरुवर्या सोनियाताई यांच्या अनेक सादरीकरणांची उदाहरणं देऊन तुम्ही हे अगदी इकडे आग्रहाने सांगितलं की आधुनिक नृत्य म्हणजे नुसत्याच आधुनिक हालचाली किंवा आधुनिक प्रॉप्स वापरणं म्हणजे आधुनिक नृत्य नाही, तर आधुनिक विचार समाजापर्यंत पोहोचवणं आणि ते तितकेच प्रतिबिंबित होणं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ह्याच्यातूनच मला वाटतं आधुनिक नृत्याचं खरं श्रेय असणार. तुमच्या या विचारांबरोबरच मी स्मिताताई तुमच्याकडे वळतीये. लोकनृत्य आणि कथक या दोनही नृत्यांचं एक सामायिक गुरु किंवा प्रशिक्षक म्हणून दोन्ही शैलींची योग्य सांगड घालताना किंवा त्या दोन्ही शैलींना योग्य न्याय देताना कोणत्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे स्मिताताई, आणि मग त्यासाठी कथकचं मूलभूत प्रशिक्षण आपल्याला कसं सहाय्य करतं? खूप थोडा जरा अवघडच प्रश्न आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे की दोन्ही ज्या या शैली आहेत, शास्त्रीय नृत्य आणि या लोककला, या दोन्ही खूप वेगळ्या वेगळ्या शैली आहेत. इकडे शास्त्र आहे, लोककलेत शास्त्र आपण म्हणतो, लोककलेत शास्त्र नाही पण लोककलेतही शास्त्र आहे. म्हणजे ते कधी तो आर्ट फॉर्म कधी करायचा, कुठे करायचा, कसा सादर करायचा, हे सुद्धा त्याच्या मागचं एक शास्त्रच आहे. तर त्याच्यामुळे त्या कलांना सुद्धा एक शास्त्र आहे. तिथे जितके पण आर्ट फॉर्म्स असतील लोककलेमध्ये त्यांना पण एक शास्त्र आहे. म्हणजे शास्त्राचा अभ्यास दोन्हीकडे आहे. आणि जेव्हा मी इकडे असते लोककलेत, तर तेव्हा मला कथकची आठवण येते की आपण ह्याला इकडे कुठे मॅच करू शकतो, किंवा कथकमध्ये असते तेव्हा इकडचं साहित्य जर माझ्या डोक्यात आलं तर मग ते साहित्य इकडे कसं, कारण साहित्याची व्याप्ती दोन्हीकडे भरपूरच आहे, मोठ्या प्रमाणात आहे. मला असं वाटतं की लोककलेत खूप जास्त प्रमाणात आहेत, कारण तिकडे आर्ट फॉर्म जास्त असल्यामुळे वेगवेगळे म्हणजे आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, प्रबोधनपर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये साहित्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि दुसरं असं आहे की आपण कथकमध्ये शास्त्र जे आहे आपलं, अभिनय आहे, ताल, नृत्य, नाट्य, मग हे लगेच इकडे आपलं डोकवलं जातं की इथे नृत्य कसं आहे, ते नाट्य कसं आहे, इथे राग कुठले वापरले असतील, इथे कुठले ताल आहेत, कुठे याच्यात लग्या कशा आहेत, मग या कुठल्या जातीमध्ये आहेत काय, म्हणजे हे डोकं खूप तिकडे चालायला लागतं लगेच इमेजिन. आणि खूप मजा पण येते मला त्यावेळेस की मग मी ठरवते की नाही, आपण कथक आता बाजूला ठेवायचं, आपण लोककलेत शिरलेलो आहे. तर अशा पद्धतीने. आणि दुसरं असं की मी माझ्यावरनं सांगते की मी लहान होती 5वी मध्ये, त्यावेळेला आमच्या लहानपणी करमणुकीचं साधन असं काहीच नव्हतं, फक्त रेडिओ. तर संध्याकाळी माझा होमवर्क करायची वेळ असायची 6:30-7ला, आणि त्यावेळेस रेडिओवरती लोकसंगीताचा एक कार्यक्रम लागायचा, ज्यामध्ये वेगवेगळी गाणी असायची, पोवाडा असायचा, भारुडं असायची, जे काय असेल ते. आता मला कळतं की ते काय होतं त्यावेळेला. तर ते मी ऐकायची, आणि मला एवढं माहित असं, म्हणजे ते ऐकून ऐकून मला एवढं कळलं की जिथे कोरस चालतो तिथे आपण गाऊ शकतो. मग मी ते ऐकायची, आणि कोरस लागला की मी पण गायची, आणि अभ्यासाच्या वेळी त्या लाईनी लिहून ठेवायची, आणि सकाळी जाताना मग ते परत गुणगुणत जायची. आणि तिथून मला ती आवड निर्माण झाली की हे किती छान गायकी प्रकार आहे. आणि आमच्या बाजूला जे घर होतं, आम्ही जिथे राहत होतो तिथे, तर ते एक तमाशा कलावंतांचं घर होतं. तर तिथे नेहमी लावणीचा रियाज, प्रॅक्टिस कार्यक्रम चालायचे. तर मी तिथे पण जाऊन बसायची कधी. मग ती ढोलकी कशी वाजते, तर मग ही तेव्हा 5वीत असताना मी माझ्या, आता तरी लहान मुलं जन्मल्यापासूनच टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम वगैरे ते त्यांना संस्कार तेव्हापासून होतात, पण मला हे अशा पद्धतीने लोककलेतून मला ते संस्कार झाले. आणि मला ते वाटत गेलं की नाही, मला हे कुठेतरी शिकायचं आहे, हे मला आवडलं. तर जेव्हा मग माझी नृत्यातली आवड बघितली, आईने मला कथक नृत्य शिकवण्यासाठी घातलं, तर तेव्हा मी कथकमध्ये तत्कार हस्तक करायला लागली. तेव्हा मला ते लावणीचे पदन्यास आणि ते आठवलं की आपल्याला ते करायचं होतं ते इथे, पण हे तसं नाहीये, जे ते बघितलं हे तसं नाहीये, हे वेगळं आहे. एवढा फरक तेव्हा मला कळायला लागला हळूहळू. आणि त्याच्यानंतर मग मी पुढे कथक केंद्रामध्ये गेली. माझे गुरु पंडित मुन्नालाल शुक्लाजींकडे मला शिकायचं सौभाग्य मिळालं. 5 वर्ष लखनौ घराण्याचं शिक्षण मी त्यांच्याकडे घेतलं. आणि ते सुद्धा 9 वर्ष पुण्यात राहिल्यामुळे त्यांनी मधु कांबीकरांबरोबर लावणीवर बऱ्याचसे किसेस वगैरे लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्या प्रकारातली खूप माहिती आहे. तर मी गेली की कधी त्यांच्याबरोबर पण माझी हितगुज व्हायची, आणि मग तेव्हा चलो कोई एक लावणी करके दिखाओ. तर मग असं मग तेव्हा वाटायचं की अरे हा आपला कला प्रकार हे किती आवडीने बघतात, तर त्याचाही त्यांना अभ्यास आहे.
म्हणजे मग मला तेव्हा जाणवायला लागलं की बरं झालं आपण आपल्याला हे पण माहितीये ते पण माहिती, आणि लहानपणीच तबला शिकत असल्यामुळे मला तिकडे वाद्य वगैरे पण सगळी पटकन हाताळता आली. नंतर मी जेव्हा म्हणजे कथक केंद्रात असताना आता जसं की आपल्याला आपण पुस्तकी अभ्यास, आपल्याकडे पुस्तकं वाचून आपण ते शास्त्राचा अभ्यास करतो, पण डिपेंड्स की ते पुस्तक कुठल्या लेखकाने लिहिलं आहे, त्याच्यावरती ते किती खरं आहे किती खोटं आहे हे आपल्याला पडताळून घेतलं पाहिजे. पण जे मौखिक रूपाने मिळालेले काही लेसन्स असतात, म्हणजे जे जिथे कथक केंद्रामध्ये जे गुरुजन होते, जे तिकडे यायचे डेमो द्यायला किंवा सेमिनार मध्ये वगैरे, तर त्यांच्याकडून जे म्हणजे किस्से ऐकायला मिळालेले, हे मला कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही. ते त्यांचे अनुभव, ते किस्से मला माझ्याकडे आज त्याचं एक साठा आहे, ठेवा आहे. मला असं आठवतं की मी 90 साली कथक केंद्रामध्ये गेली, आणि 90 की 91 साली कथक केंद्रामध्ये खूप मोठं सेमिनार होतं, भरवलेलं होतं कथक केंद्राने, जे महाराजजींनी जे अंगकाव्य पुस्तक लिहिलंय त्याचं प्रकाशन होतं, आणि त्याच्यावरती ते सगळं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन तिकडे ते दिलं होतं की कुठल्या हस्तकांना कशी नावं दिली, हस्तसंचालनांची नावं, पदन्यासांची नावं, काही हस्तमुद्रा संयुक्त असंयुक्त हस्तमुद्रांची काही नावं त्यांनी बदलली त्यावेळेला, आणि काही नवीन ऍड केली. तर हे सगळं मला ते, आणि तिथे भारतातलेच नाही तर देशातलेही मोठे मोठे गुरु त्या ठिकाणी आले होते, आणि त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी पेपर त्यांनी वाचले, त्यांचे विचार, तर मला ते सगळं ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. त्याच्यामुळे हे कुठल्याही पुस्तकात मला हे ज्ञान मिळणार नाही, आणि मग हे कुठेतरी माझ्याकडे आहे, तर मी मुलांना ते सांगत असते त्या माध्यमातून की ते त्यांच्यापर्यंतही पोहोचावा, हा माझा प्रयत्न असतो. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते कथक नृत्याचा जो उगम आहे यावर चर्चा चालली, की कथक नृत्याचा जो उगम आहे याच्यावर अजूनही काही काही ठिकाणी क्वेश्चन मार्क्स आहेत. ते तिकडे त्यांनी ते सॉल्व्ह करायचे प्रयत्न केले, पण तो कुठल्याही निष्कर्षाला पोहोचला नाही. अजूनही ते क्वेश्चन मार्क्स तसेच आहेत. तर हे सुद्धा मला त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. सगळे महाराजींनी जे कथकच्या उगमाबद्दलचे विचार ऐकायला मिळाले. अशा पद्धतीने जे शिक्षण आहे की हे फक्त प्रॅक्टिकली नसून सगळे विचार विनिमय गुरुजनांचे ऐकायचे, आणि 24 तास कथक केंद्रामध्ये गायन वादन नृत्य ह्याच्या पलीकडे दुसरं काही नसायचं. तर तो एक वेगळा 5 वर्षाचा साठा माझ्याकडे आहे. त्याचबरोबर मी जेव्हा इकडे लोककला अकॅडमीत मला कळलं की अशा, आणि तरी सुद्धा माझ्या डोक्यातून ते लहानपणीचे ते गाणे आणि ते गेलेलं नव्हतं, की मला ते पण शिकायचंय, की ते कुठे मला शिकायला मिळेल असं मला वाटायचं. आणि जेव्हा मला कळलं की लोककला अकॅडमीमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीत लोककला अकॅडमी, आणि तिथे असे प्रकार पारंपरिक कलांचे शिकवले जातात, मी इमिजिएट तिथे ऍडमिशन घेतली. आणि जेव्हा मी तिथे गेली मग तेव्हा बघितलं पोवाडा आहे, भारुड आहे, गोंधळ आहे, जागरण आहे, दशावतार आहे, तमाशा फॉर्म्स आहेत, याची सगळी वाद्य पण शिकायची आहे, गाणं पण शिकायचंय, याचं परफॉर्म कसं करतात ते पण शिकायचंय, डायलॉग बोलायला पण शिकायचं. एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायच्या म्हटलं मला इतका आनंद झाला. आणि मग नंतर असं वाटलं की नाही, कथकला जर आपल्याला पडंत तर तो आपण त्यावेळेला डायलॉग्स बोलण्याची जी एक लेवल असते, क्वालिटी असते, तर त्याच्यात चढ उतार किंवा हे कुठेतरी आपण इकडे त्याचा ताळमेळ बघतो. आणि म्हणजे असे बरेच प्रकार आहेत. लावणीमध्ये आपण बघतो कुठल्या नायिका इकडे आलेल्या आहेत, इकडे कुठले राग आहेत जे लावणीसाठी म्हणजे ज्या लावण्या आहेत त्याला कुठले राग जास्त उपयोगी आहेत, आपण कथक मध्ये करतो. जे होरी आहे, चैती आहे, कजरी आहे, ठुमरी आहे, दादरा आहे, सोहर आहे, हे सुद्धा लोक कला प्रकारातनच आलेले. मग लोक कला प्रकारात ते कसे गायले जातात ना, तिकडे जाऊन बघायचं. आणि मग शास्त्रीय नृत्यामध्ये आपण त्याला शास्त्र थोडं क्लासिकल टच देऊन आपण त्याला कसं सादर करतो. कारण शास्त्रीय नृत्य हे लोककलेतनच जन्माला आलेले, म्हणजे लोककला ही त्यांची जननी आहे. त्याच्यामुळे मला या दोघांचा अभ्यास करायला खूप आवडतो, आणि माझा पूर्ण प्रयत्न असतो की मुलांनाही मी या दोन्ही गोष्टीतून त्यांना ते मार्गदर्शन करत असते की हे जे इथे आहे हे असं आहे, हे जे इथे हे असं आहे. पण मला दोन्ही शैली वेगळ्या वेगळ्या ठेवायला आवडतात. एकत्रीकरण त्याचं होऊ शकत नाही, केलं तर ते चांगलं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर पण त्याचं अस्तित्व तिथेच असलं पाहिजे असं मला वाटतं. खरंय. म्हणजे स्मिताताई, तुमच्या या मार्गदर्शनावरून सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींना नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं असेल, की जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही कलांमध्ये साहित्याची व्याप्ती आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा साहित्य वाचणं गरजेचं आहे. जे वाचतोय ते विचारात आणणं, जसं नकुलजींनी मगाशी आधुनिक नृत्याच्याही बाबतीत ते सांगितलं, सो तो विचार तुमच्या नृत्यामध्ये आणणं गरजेचं आहे.
पुन्हा तुम्ही म्हणालात जशी संगत लागते, वाद्यांची संगत लागते, त्या वाद्यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग त्या कलेला न्याय देताना त्या योग्य हालचाली, जसं तुम्ही पढंतचा उल्लेख केला तसे तुमच्या बोलण्यांमधले आचार, उच्चार, विचार ह्या सगळ्याचा तिथे योग्य वापर करणं आणि त्याचा योग्य रियाज होणं गरजेचं आहे, असंच मला जणू काही तुमच्या या पूर्ण. अजून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की लोककला प्रकारात मी बघितलं की तो कला प्रकार त्या व्यक्तीला त्यातलं गाणं पण येत असतं, नृत्य पण येत असतं, वाद्य पण येत असतं, म्हणून त्याच्यावर एवढी कमांड असते. सेम तसंच आहे की कथ्थक नृत्य जी विद्यार्थिनी शिकते आहे तिला बेसिक तबला तरी यायला पाहिजे, गाणं तरी यायला पाहिजे, कारण हा त्याचा अविभाज्य घटक आहे, अंगच आहे ते. तुम्ही तबला गायन हे कथ्थक नृत्य जर तुम्ही नर्तक आहात, शिकत आहात, तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी येणं गरजेचं आहे. आणि त्याच्याने खूप मोठा फरक पडतो. आपल्याला फक्त नुसतं नाचायचं आहे हा नाही, पण परफॉर्म करायचंय, कथ्थक करायचं नाही, पण तबला आणि गाणं सुद्धा तुम्हाला ते, कारण आहे ना आपल्यामध्ये, आपण बैठे स्वतः गाऊन पण आपण ते करतो, तर तुम्हाला सुरांचं नॉलेज पण असलं पाहिजे त्या हिशोबाने. नक्कीच तुमच्या या मुलाच्या विचारांसकटच वैशाली ताई मला तुमच्याकडे यायला आवडेल आणि तुमचे विचार यावरती ऐकायला नक्कीच आवडतील. बघ, मी लोकनृत्यांचं काही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे मी लोककला किंवा लोकनृत्यांबद्दल शैक्षणिक पद्धतीने काही विचार मांडू शकत नाही. पण मी इथे या ठिकाणी एक कथक नृत्यांगना आहे आणि अनेक वर्ष मी लोकनृत्य साकार करत आलेले आहे, लोकनृत्य शिकवत आलेले आहे माझ्या विद्यार्थिनींना. कारण मी शिकलेले आहे ते शिकवत आलेले आहे. त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही, त्यामुळे मी त्याच्या मागच्या शास्त्रशुद्ध विचारांबद्दल बोलू शकत नाही. पण इथे एवढं नक्की सांगू शकते की कथक नृत्य शिक्षण घेतल्याने लोकनृत्य साकारणं तुम्हाला कसं जाऊ शकतं, म्हणजे तुम्हाला त्याचं मॅचिंग कसं तुम्हाला करता येतं. तर मला असं वाटतं की कथक ही एक अशी युनिक शैली आहे ना, शास्त्रीय नृत्य शैली आहे, पण निसर्गापासून खूप प्रेरित आहे. आपलं उभं राहणं म्हणजे कथकची जी बेसिक उभं राहण्याची जी पोजच आहे ती वृक्षासारखी आहे. आपला पाया स्थिर आहे वृक्षासारखा, आणि मग जसं वृक्ष पायाने स्थिर असतो आणि त्याची वरची झाडांची पानांची सळसळ होत असते, त्या प्रकारे आपलं कथक नर्तन होत असतं की आपला पाया स्थिर असतो, आपण एक स्थिती उत्पत्तीमध्ये उभं राहतो आणि मग आपल्या त्या वृक्षाच्या सळसळीसारख्या वाऱ्याच्या पंचमहाभूतांचा अनुभव घेत घेत ते नृत्य साकारलं जावं, असं ते मला कथकचं स्वरूप साधारण वाटतं. त्यामुळे कथक हे खूप जास्त लोकनृत्यांच्या जवळ जातं, ते नैसर्गिक जास्त जवळ जातं असं मला वाटतं. आणि मग निसर्गाच्या जवळ जाणारं म्हणून जसं आता स्मिताताईंनी सांगितलं की आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या लोकनृत्यांमध्ये साकारल्या जातात, लोकगीतांमध्ये, की आपण ठुमरी, चैती, गझल, दादरा, टप्पा ह्या सगळ्या लोकगीतातल्या गोष्टी आपण कथकमध्ये करतो. लोकगीतांमध्ये, लोकसंगीतामध्ये जसं संवाद बोलले जातात तसं आपण पढन करतो आणि त्या पढनच्या माध्यमातून आपण लोकांशी कम्युनिकेट करतो. तर हे सगळं आपण कथकमध्ये एक शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकत असल्यामुळे मला असं वाटतं इतर कुठल्याही, आणि हे मी कदाचित विधान करते आहे, मला माहित नाही, लोकांना कदाचित आक्षेपही येईल त्याच्यावर, पण इतर कोणत्याही शास्त्रीय नृत्य शैलीपेक्षा कथक शिकलेला कथक नृत्य करा, कथक नर्तक हा लोकनृत्य अधिक मला वाटतं परिपूर्ण प्रकारे, अधिक परफेक्शननी सादर करू शकतो, कारण त्याला शरीराचा मुक्त वापर करणं सहज शक्य असतं. जरी नियमात बांधलेलं असलं, जरी आपण हस्तमुद्रा, पदन्यास, जरी आपण सगळ्या म्हणजे आपण ज्याला ग्रीवाभेद, शिरोभेद, दृष्टीभेद हे सगळे साकारत असलो, तरी त्याला एक सहज, एक नॅचरल स्वरूप दिलं गेलं आहे कथक नृत्य शैलीमध्ये. आणि त्यामुळे आपण खूप सहजतेने इतर नृत्य प्रकार साकारू शकतो. आणि ह्याचं उदाहरण म्हणून मी सांगेन की मी स्वतः आविष्कारमध्ये दुर्गा झाली गौरीमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. ते दुर्गा झाली गौरी गुरु पार्वती कुमारांनी आणि दादा पुरवांनी रियाज घेतला, जेव्हा ते संपूर्णतः भरतनाट्यम अंगाने त्यांनी बसवलं होतं. त्यातले काही जे मधली जी सामूहिक नृत्य होती ती थोडीशी लोकनृत्य बाजाची होती, पण बाकी संपूर्ण नृत्य नाटिका ही भरतनाट्यम अंगाने बसवली होती. पण बिईंग अ कथक डान्सर मी तिथे कुठेही मिसमॅच होत नव्हते, मी अतिशय इझिली ते करू शकत होते.
ही कथक नृत्याची कृपा आहे. त्याच्यानंतर मला आठवतंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे अरुण चांदीवाले सरांनी बसवायला कंपोज करायला घेतलं आणि ते त्यांनी संपूर्णतः फोकच्या अंगाने बसवलं. आणि अरुण सर त्यांच्या म्हणजे ते कायम लोकनृत्यामध्ये कोरिओग्राफी करायचे, पण त्यांच्या मनाचा एक हळवा कोपरा कथकसाठी राखून ठेवलेला होता. आणि जेव्हा वृक्षवल्ली बसवायचं तेव्हा मी ऑलरेडी कथक विशारद होते आणि मला खूप त्यांनी म्हणजे मला खूप अजूनही आठवतंय की ते आम्ही दोघं बसून कवित तोडे तुकडे कथकचे पठण करायचो, डिस्कस करायचो. तर ते मला खूप अप्रिशिएशन मिळालं होतं आणि त्यांनी खूप मला तेव्हा म्हणजे आणि ते लोकनृत्य सुद्धा इतकं सहजतेने आम्ही साकारू शकायचो. त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ इंडिया करताना प्रसिद्ध ओडिसी नर्तक गुरु रवींद्र आदित्य ह्यांनी आम्हाला ओडिसी नृत्य तिथे सम्राट अशोकाचा दरबार असतो आणि सम्राट अशोकासमोर मी होते, पौलमी मुखर्जी होती, आम्ही तिथे ओडिसी नृत्य सादर करत असतो. तर आम्ही दोघीही कथक नृत्यांगना होतो, टोटल कथक शिकलेलो होतो. आणि रवींद्र अधिपती सरांना विश्वास बसत नव्हता की तुम्ही ओडिसी शिकलेलाच नाही आहात. इतकं सहजतेने आम्ही ते करू शकलो. आणि हे सगळं कशामुळे करू शकलो तर कथक नृत्य शैली शिकल्यामुळे करू शकलो असं मला वाटतं. त्यामुळे मला कायमच हे वाटत आलेलं आहे की कथक नृत्य तुम्ही शिकलात, व्यवस्थित शिकलात, चांगल्या गुरुकडे चांगल्या पद्धतीने ते शिकलात, ते चांगलं आत्मसात केलं, त्याचा रियाज केलात उत्तम, तर तुम्हाला आत्ता या क्षणी मी लोकनृत्याचा प्रश्न उत्तर देतेय म्हणून मी म्हणते की कोणतंही भारतातलं लोकनृत्य करणं तुम्हाला ते कधीही अवघड जाणार नाही, ते सहज करणं शक्य होईल. आणि जसं स्मिता त्यांनी सांगितलं की खरंच संगीताचा विचार हा म्हणजे हा शास्त्रीय नर्तकासाठी सुद्धा लोकनर्तकासाठी सुद्धा संगीताचा विचार, संगीत शिकणं हे फार आवश्यक आहे. माझ्या अलंकारच्या परीक्षेला व्यासबुवा होते परीक्षक आणि ते माझ्या मिस्टरांना परीक्षा वगैरे झाल्यावर म्हणाले बोलून, बेटा इधर आओ, तुम तो बहुत भाग्यशाली हो, तुम्हारे घर में पूरा संगीत है, क्योंकि ये तबल जी है तो तबला बजा के जाएगा, ये गवैया है तो गा के जाएगा, लेकिन आपके घर में कोई नर्तक है तो आपके घर में पूरा संगीत है, क्योंकि उसमें नृत्य गायन और वादन तीनों का मिलाप होता है. तर हा जो मुद्दा आहे की खरंच हा लक्षात घेण्याचा आणि सगळ्यांनी विचार करण्याचा मुद्दा आहे की थोडं का होईना आपल्याला त्या संगीताचं नॉलेज, तुम्ही हार्मोनियम शिका, तुम्ही थोडासा सुराचा अभ्यास करा, कारण गाकर स्वयं गाकर ठुमरी हे तर आपलं कथकचं आहेच वैशिष्ट्य. आणि मला असं वाटतं त्याच्याबरोबर साहित्याचा पण आणि व्याकरणाचा सुद्धा, व्याकरणाचा अभ्यास का करायला हवा की उच्चारशास्त्र पढन जेव्हा तुम्ही करता, कारण एका तोड्याच्या पढंतमुळे तुम्ही अख्खा ऑडियन्स जिंकू शकता. त्यामुळे तो पढंत करणं आणि त्या आवाजावरती हुकूमत प्राप्त करणं, कमांड मिळवणं, त्याची शब्दांची फेक, कुठे तुम्ही कुठल्या शब्दावर जोर द्यावा, हे सगळं कथकमध्ये तर आवश्यक आहेच. आणि ते संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य नकुल अतिशय चांगलं सांगू शकेल की कथकमुळे कदाचित अभिनयाच्या क्षेत्रात संवाद कौशल्य त्याला जे आहे हे लोककलेमध्ये जेव्हा गोंधळ जागरण वगैरे आपण फॉर्म्स करतो, संवाद साधतो चित्रकाराची, तेव्हा कुठे थांबायचंय, कुठे बोलायचंय, तिकडनं आपण थोडं त्याचा अभ्यास इकडे करू शकतो. आणि जसं पढंतचं वैशालीताई तुम्ही बोलला की आपल्याला स्केल लागते पढंतला, मुलं, कारण पढंत सुद्धा ही सुरात असली पाहिजे. तुमची कुठली स्केल आहे ते, तर तुम्हाला जर सुरांचा अभ्यास असेल तर ऍटलिस्ट तुम्ही पढंत ती तरी सुरामध्ये केली तर ती लोकांना ऐकायला आवडते आणि ती सुंदरच होणार. करेक्ट. वैशालीताई, जसं तुम्ही म्हणालात की पढंतची सवय असल्यामुळे किंवा सतत आपल्या तोंडाला ती एक वेगवेगळे शब्द किंवा ते आर ऑलमोस्ट टंग ट्विस्टर जे आपण वेगवेगळे पढंत करत असतो, अवघड एस्पेशली, त्यामुळे डेफिनेटली इतर वेळी सुद्धा अगदीच फक्त डायलॉग म्हणताना किंवा नाटकात सिनेमात नाही तर इतर वेळी सुद्धा आपली वाचा अतिशय स्पष्ट किंवा आपण क्लिअरली बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे हा खूप महत्वाचा उपयोग आहे. नक्कीच. जसं वैशालीताई म्हणाल्या की नृत्य, गायन आणि वादन यांच्या मिलाफातून पूर्ण नर्तक घडतो. मला असं वाटतं आता तुम्ही तिघही आपोआपच आपापल्या शैलींना एकत्र मिलाफात घेऊन गेलात. आता ह्याच विचारांसकट नकुलजी मी आपल्याकडे येतेय. आधुनिक नृत्य आणि कथक, मला असं वाटतं वरच्या प्रश्नाचा गाभा ह्या प्रश्नाशी खूपच
अगदी जुळतोय नकुलजी. आधुनिक नृत्य आणि कथक या दोन्ही नृत्याचे एक सामायिक गुरु किंवा प्रशिक्षक म्हणून दोन्ही शैलींची योग्य सांगड घालताना किंवा त्यांना योग्य न्याय देताना कोणत्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कथकचं मूलभूत प्रशिक्षण आपल्याला कसं पूरक ठरतं? नकुलजी. मी खूप महत्वाचा प्रश्न हा, आणि प्रत्येक आधुनिक नृत्यकारासाठी किंवा आधुनिक नर्तकासाठी किंवा एका मॉडर्न डान्सरसाठी हे माहिती असणं किंवा हे खूप महत्वाचं आहे. ह्याचं महत्व मला असं वाटतं की एखादी गोष्ट जे म्हणजे नृत्य फॉर एक्झाम्पल घेतलं तर एखादी गोष्ट आधी शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकणं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात विचारांचा किंवा वेगवेगळ्या काय म्हणतो आधुनिक त्याच्यात काही थॉट्स किंवा वेगळ्या शैली त्यात आत्मसात करून त्याचं काहीतरी नवीन तयार करणं. ह्याच्यासाठी मुळात आपल्याला शास्त्रीय एखादी नृत्यशैली म्हणजेच कथक माझ्या बाबतीत सुद्धा असणं, माहीत असणं किंवा त्याचा सराव असणं किंवा त्याचा रियाज असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर येत असेल किंवा त्याचा आपण त्यात जर असू तरच आपण त्याच्यातनं बाहेर पडून वेगळा विचार करू शकतो. म्हणजे आधी नियम माहिती असणं महत्वाचं आहे, आधी चौकट माहिती असणं महत्वाचं आहे, मग ती कधी ओलांडायची आणि कधी नाही ओलांडायची हेही कळतं. त्याच्यासाठी ती चौकट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर मला इथे एक उल्लेख करायला आवडेल. खूप पुन्हा एकदा मी सोन्याच्या बॅलेन्स बद्दल बोलतोय. बुद्धिबळ एक नृत्याविष्कार असं एक मला वाटतं की सगळ्यात म्हणजे आधुनिक नृत्याचा एक इतका फॅन्टॅस्टिक एक्झाम्पल आहे, कारण त्याचा थॉट अतिशय आधुनिक आहे. म्हणजे चेस प्लेयर्स, आताचे जे चेस प्लेयर्स आहेत ते जर चेस खेळत असतील आणि त्यांचे जर प्यादी, त्यांचे जे वजीर आणि राजा हे जर स्वतः शास्त्रीय नर्तक असतील बाय थॉट, म्हणजे समजा ते घोडे ते सगळे शास्त्रीय नर्तकांनी घेतलेली रूप जर असतील गतनिकास किंवा गतभावातली, आणि ते जर आपल्याला समोर स्टेजवर बघायला मिळालं तर हा जो थॉट आहे मुळात थॉटच इतका फॅन्टॅस्टिक आहे. हे मॉडर्न डान्स किंवा आधुनिक नृत्याचं अतिशय सुंदर एक्झाम्पल आहे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने जर विचार झाला यंग पिढीकडनं किंवा पुढच्या पिढ्यांकडनं की आपल्याला मुळात एक चांगली गोष्ट माहिती आहे आणि मग ती चांगली गोष्ट ती एक शैली आणि एक नवीन विचार ह्याची सांगड आपल्याला एक उत्तम काय म्हणू एक उत्तम पीस आपण तयार करू शकतो त्याच्यातनं किंवा एक कलाकृती निर्माण होऊ शकते. तर सांगड घालण्याचा खरं तर सांगड घालण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की त्याचा रिस्पेक्टफुल बॅलन्स सांभाळता आला पाहिजे. म्हणजे आधुनिक नृत्य जरी मी करत असलो, म्हणजेच मी आता आधुनिक नृत्यात सामाजिक नृत्य म्हणजे सोशल डान्सिंग येतं, त्याच्यात अनेक बाकीचे पण नृत्य प्रकार येतात. त्याच्यातलं मी सोशल डान्सिंग मधला एक नृत्य प्रकार म्हणजे साल्सा आणि बचाटा हे मी अनेक वर्ष करतोय, परफॉर्म करतोय, शिकवतोय आणि त्याच्यात मी अनेक कोरिओग्राफीज पण करतोय. तर हे आधुनिक नृत्य करत असताना मी एक कथ्थक नर्तक असल्यामुळे वयाच्या 18 वर्षापासून मी कथ्थक शिकत असल्यामुळे मला दरवेळेला माझ्या म्हणजे जर मी एखाद्या वर्कशॉपमध्ये शिकत असेल फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी सिंगापूरला जाऊन अमेरिकेत जाऊन शिकलो सुद्धा अनेक साल्सा ट्रेनर्स कडनं, तर शिकत असताना मला सतत फायदा व्हायचा आणि मला समजायचं की माझ्या कथ्थकच्या प्रशिक्षणामुळे किंवा माझ्या आत्ता समजा मी विशारद दिली कथ्थकची, अलंकार दिले, तर माझ्या या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे मला हा ट्रेनर जे सांगतोय ते मला लगेच कळतंय किंवा ते आत्मसात करणं मला सोपं जात आहे. त्यामुळे हे जे मी करू शकलो त्याचं कारणच कथ्थक आहे. जर मी इतके वर्ष सातत्याने करू शकलो नसतो कथ्थक, तर एखाद वेळेस मी तितकंच साल्सा बचाटा आणि त्याच्यातले प्रयोग किंवा आधुनिक प्रयोग किंवा साल्सा आणि कथ्थकचं एखाद वेळेस फ्युजन करू शकलो नसतो. सो मुळात एखादी शास्त्रशुद्ध शैली जी कथ्थक माहिती असणं आणि मग साल्सा सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती असणं महत्वाचं आहे आणि मग त्याला आपण काही मिक्स करून किंवा त्याचा आधुनिक त्याच्यात विचार मांडून आपण त्याला आधुनिक नृत्याचं उत्तम स्वरूप देऊ शकतो. सो सांगड घालण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते अतिशय बॅलन्स्ड असलं पाहिजे. दोन्हीचे ते फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग असले पाहिजे, त्याच्यावर काम प्युअर स्टाईल्स कडे काम होत राहिलं पाहिजे आणि मग त्याचं हळूहळू मध्ये मध्ये फ्युजन, मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण, आधुनिकतेकडे जाणारे मग विचार प्रवाही होणं जास्त सुंदर दिसेल. थँक्यू.
नक्कीच नकुलजी, अत्यंत मोलाचं वाक्य आपल्याकडून मिळालं ते म्हणजे चौकट ओलांडण्यासाठी आधी चौकट मुळात कळली पाहिजे. मला असं वाटतं ह्या प्रश्नाचा जो गाभा होता तो जरी लोककलेशी मिळता जुळता होता तरी तुमच्या मार्गदर्शनातून अत्यंत मौल्यवान वाक्य हे नेहमीसाठी सगळ्या आम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवू की चौकट ओलांडण्यासाठी आधी मुळात त्या चौकटीचे नियम हे समजले पाहिजेत. तुमच्या या विचारांसकटच मी वैशाली तुमच्याकडे येते. आपलेही ह्याच संदर्भात विचार आपण नक्कीच ह्या विषयावरती ऍड करू शकतो. विचार म्हणजे जसा नकुलनी जे सांगितलं तेच मलाही म्हणायचंय की मीही तेच उदाहरण सांगणार होते की सोनियाचे डान्स बॅलेज मी पाहिलेले आहेत, कृष्ण पाहिला आहे, बुद्धिबळ पाहिला आहे आणि त्याबरोबरीने शमाताईंचे डान्स बॅले निशब्द सारखा किंवा सध्या शमाताई जी मुवमेंट चालवत आहेत, मॅडम मेनका मुवमेंट चालवत आहेत, कोरिओग्राफी मुवमेंट, तर त्याच्या ज्या मी अनेक कोरिओग्राफी पाहते तर एक शैली तुमची पक्की असली, एक बेस पक्का असला की तुम्हाला त्या म्हणजे त्याच्यावरती तुम्ही त्या कल्पनेचे रंग अनेक भरून त्याचं खूप विविधांगी स्वरूप निर्माण करू शकता. पण तुमच्याकडे मुळात एक पक्का पाया तुमचा मजबूत असला पाहिजे आणि हे म्हणजे नकुल सारख्या माणसाकडून हे कळणं फार आवश्यक होतं की जो कथक नृत्य शैलीही करतो आहे किंवा एक शास्त्रीय नृत्य शैलीचंही जतन करतो आहे आणि त्याच्या बरोबरीने जे आजकालच्या पिढीला जे फेवरेट्स आहेत त्यांचे साल्सा आणि पाश्चात्य नृत्य प्रकार, पण ते जेव्हा केव्हा करायला पाहिजेत, कुठली शैली कुठली बाजू त्याची मॅच होते आहे आणि कधी करता येत. जसं मी स्पेनला गेले होते आणि फ्लेमिंको पाहताना एक क्षणभर सुद्धा मला तिथे बसणं खुर्चीत शक्य नव्हतं, कारण ते इतकं कथकशी रिलेटेड होतं. मला त्याचं फुटवर्क आणि माझं पदन्यास, माझे तत्कार, बाट, लढी सगळं माझ्या डोक्यात घुमायला लागलं आणि ते अंगात संचारायला लागलं. त्यामुळे शेवटी काय आहे की हे सगळं जसं म्हटलं, मी पहिल्यांदा पण म्हटलं की आपण म्हणतोच की नृत्य, जसं स्मिताताईंनी सांगितलं की शब्द तो शोर है आणि नृत्य मौन की भाषा है, शरीर की भाषा है. ती सुंदर वाक्य आहे. सॉरी वैशाली ताई, काय वाक्य आहे ना हे, मी विसरूच शकत नाही. नेहमीच हे वाक्याने सुरुवात करतात आणि मला ते इतकं आवडतं आणि मी नेहमी नाव घेऊनच बोलते त्यांचं. कारण त्यामुळे ना आपल्या लक्षात येतं की शरीराची भाषा आहे, त्यामुळे सगळ्या नर्तकांना त्यांना शरीराच्या भाषेत काहीतरी व्यक्त करायचंय, काहीतरी प्रकट करायचंय, काहीतरी विचार मांडायचा आहे. त्यामुळे सगळ्याच नृत्य शैली, सगळेच नृत्य प्रकार हे उत्तमच आहेत, पण त्याचा उत्तम मेळ घातला. मगाशी नकुलने एक उदाहरण दिलं की आपण कुझिन्सचं पण उदाहरण घेतो, तर मला असं वाटलं आपल्याला गोडही हवं, तिखटही हवं, आंबटही हवं, तर मग ती एक प्रकारची भेळ आपल्याला आवडते. पण भेळ आवडते, पण भेळ आवडताना अति तिखट झाली किंवा अति गोड झाली किंवा आंबटच झाली तर त्याचा सगळा बेरंगच होतो ना, रंगाचा बेरंग व्हायला. अगदी बरोबर. आणि वैशाली ताई, भेळ आपण एखाद 2 दिवस आठवड्यातले खाऊ शकतो, आपण रोज भेळ नाही खाऊ शकत. घरी गेल्यावर वरण भात आणि पोळी भाजी पाहिजे ओरिजिनल. म्हणजे एका मात्रेचं हुकणं आहे ना, ते रंगाचा बेरंग होण्यासाठी जसं कथक मध्ये असतं ना, तसं सगळ्याचा समतोल साधणं हे आवश्यक असतं. आणि मी पुन्हा हेच म्हणेन, आणि आपल्याकडे उदाहरणं आहेत, स्मिताताई आहेत, नकुल आहेत आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि सोनिया म्हणजे माझी मैत्रीण आहे सोनिया, तर सोनिया पासून जी मला समवयस्कर आहे म्हणून मी तिचं नाव घेते की सोनिया पासून शमाताई, महाराजजी ह्या वरपर्यंत आपण कडी नेली, तर या सगळ्यांनी हे सिद्ध केलं आहे की तुम्ही एक भाव, एक गोष्ट चांगली आत्मसात केली. तर आता अलीकडचं उदाहरण द्यायचं तर मोगले आझम हा डान्स ड्रामा जर कोणी पाहिला असेल, संपूर्ण कथकवर आधारित आहे, पण त्याला आधुनिक नृत्यच म्हणायला हवं, इतकं त्याचा विचार सुंदर आहे. निशब्द शमाताईंचं जे पाहिलं तर, किंवा त्यांनी जे प्रोवर्ब बेस्ड कोरिओग्राफी मुवमेंट सुरू केली आहे, तर एका प्रोवर्ब वरती एखादं कथानक गुंफणं आणि त्याचं म्युझिक तयार करणं आणि ते संपूर्णतः साकार करणं आणि प्रेक्षकांना ते नृत्याच्या भाषेतून समजावून म्हणजे समजलं जाणं, हे इतकं महत्वाचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या शैलीवरती प्रभुत्व असावंच लागतं. आणि यासाठी कथकच नाही तर खरं तर सगळ्याच शास्त्रीय नृत्य शैली मला वाटतं ह्या ठिकाणी उपयुक्त ठरतात. म्हणजे मी लोकनृत्यांच्या बाबतीत नक्की म्हणेन की मला असं खरंच वाटतं की कथक जास्त लोकनृत्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, कथकचं प्रशिक्षण.
पण साधारण एक आधुनिक नृत्य निर्माण करायचं असेल, तुम्हाला तुमचा वेगळा विचार मांडायचा असेल, तर कथकच नाही तर भारतातल्या 7 आणि आता जी 8वी झाली आहे सत्रिया, तर 8च्या 8 शास्त्रीय नृत्य शैली या इतक्या परिपूर्ण आणि इतक्या महान आहेत की त्यातल्या कुठल्याही एका टेक्निकचा तुम्ही परफेक्शननी अभ्यास केलात तर तुम्हाला कुठलंही नृत्य, मग आधुनिक असो पाश्चात्य असो, अर्थात असा दावा करणं चुकीचं आहे की मला कथक येतं म्हणजे मला साल्सा पण येईल किंवा त्याच्यासाठी वेगळी मेहनत करावीच लागणार आणि वेगळा रियाज करावाच लागणार. पण जसं नकुलने सांगितलं की ते समजणं, शिकत असताना ते लवकर आत्मसात करणं, ते सहज अंगीकारणं हे आपल्याला शक्य होतं आणि आपण त्याला आवत करू शकतो. म्हणजे कथकचं श्रेय म्हणजे साल्साच्या बाबतीत सुद्धा, सॉरी स्मिताताई, लगेच साल्साच्या बाबतीत पण कथक आहे म्हणून मला त्याचा खूप जास्त फायदा झाला. कारण जसं साल्सा इज ऑल्सो नॅचरल डान्स स्टाईल, अतिशय नैसर्गिक आहे. म्हणजे ते शिकवताना मी नेहमी सांगत असतो त्या हँड मुवमेंट ज्या आहेत त्या अतिशय नैसर्गिक आहेत. म्हणजे चालताना ज्या हँड मुवमेंट होतात ना हाताच्या, त्याच हँड मुवमेंट थोड्याशा एक्झॅजरेट केल्या जातात. सो मुळात तेही नैसर्गिक आहे. त्यामुळे 100% फायदा झाला. साल्सामध्ये पण फुटवर्क आहे, ते फुटवर्क करण्यासाठी कथकच्या फुटवर्कचा फायदा झाला आणि होतोच. त्यामुळे माझ्याकडे पण दुसरं काही, कथक सोडून दुसरं काहीच सोल्युशन नाही याच्यासाठी. मला असं म्हणायचं होतं की प्रत्येक नृत्याची आपली एक वेगळी बॉडी लँग्वेज. जसं कथक, लावणीची एक वेगळी बॉडी लँग्वेज. जरी आता मला कथक येतं, पण मी जर लावणी नाचायला जाईल तर माझं कथक तिकडे जास्त दिसेल, कारण माझं प्रभुत्व कथकवर जास्त आहे. ती आपल्यात भिनलेली असते, ती बॉडी लँग्वेज एक जी भिनलेली असते ना, तिला काढून दुसरं साकारणं हे सोपं नसतं. आणि जी जशी आहे ती तशीच ठेवणं महत्वाचं आहे. तर तेव्हाच ती शैली जास्त प्रभावित उठून दिसते. आणि दुसरं कथक हे कसं आहे, जास्त करून लोकधर्मी तत्वांवर आधारल्यामुळे आपल्याला ते सगळ्याच ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जास्त जवळीक असं ते वाटतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे मलाही अजूनही सुनीलला आठवत असेल तर लहानपणी मी त्यांना ते पिक्चर मधली गाणी शिकवायचे आणि मग एक काळ हळूहळू असा आला की इतकं ती स्टाईल पिक्चरच्या डान्सची, गाण्यांची इतकी बदलत गेली की सुनीलांनाही पण त्याच्यानंतरच्या पिढीतल्या मुली जेव्हा मी काही परफॉर्म करायला लागायचे, म्हणजे काहीतरी त्यांना शिकवायचं, तेव्हा त्या म्हणायचे बाई तुम्ही कथकच करताय. म्हणजे ते व्हायचं, ते नॅचरल आहे, पण तरी सुद्धा आपण अंगीकारू शकतो असं मला वाटतं. त्याचा फायदा होतो एवढं नक्की मला वाटतं. नक्कीच. मला असं वाटतं, एहसास के रंग में डूबकर जब चली ये कलम, शब्द शब्द नृत्य करने की आरजू करे हर आलम. नटवरी नृत्यापासून बासरी आणि डमरूच्या नादात आकंठ बुडालेली सचेतन कथक नृत्य शैली, आपले भौगोलिक प्रादेशिक अस्तित्व ठळकपणे प्रतिबिंबित करणारी लोकनृत्य शैली, मूळच्या आनंद निर्मितीच्या उद्देशाशी प्रामाणिक राहून आधुनिकतेचा योग्य साज लेवून नवनवीन तंत्रांची ओळख करून देणारी आधुनिक नृत्य शैली. या तीनही नृत्य शैली एकमेकींच्या बाबतीत म्हणूनच बेलाच्या पानाप्रमाणे भासतात. आज हेच बेलाचं पान नटराज रूपी शिवशंकराला अर्पण करीत याच टप्प्यावर आजच्या या अभ्यासपूर्ण विषयाची सांगता करूया. क्या बात आहे सुनीला. धन्यवाद. थँक्यू. आजच्या या विषयाला हा बोला. तुम्ही बोलत होता. हा, म्हटलं धन्यवाद वैशालीजी आणि मंजिरियन्सची पूर्ण टीम. आज मला या ठिकाणी बोलायला मिळालं त्याबद्दल खूप छान वाटलं. सगळी चर्चा आपण या ठिकाणी केली त्या विषयाशी निगडीत अशी. थँक्यू. येस, आणि वैशाली ताईंमुळे आणि ह्या उपक्रमामुळे मला स्मिता ताईंचं पण खूप छान ऐकायला मिळालं. किती इन डेप्थ त्यांचं नॉलेज आहे ते पण कळलं. वा, थँक्यू. आजच्या या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने आमच्या समोर अलगद उलगडणाऱ्या या अनुभवी पॅनलिस्टचे मी मनपूर्वक आभार मानते. या उपक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्या मंजिरियन्स म्हणजेच नृत्यालंकार श्रद्धा भिडे, नृत्यालंकार अमृता साळवी, नृत्यालंकार प्रिया जळगावकर आणि नृत्यालंकार पीयू यांचे मी मनापासून आभार मानते. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने हितगुज तलेशी या मासिक उपक्रमातून आपल्या आजच्यासारखेच असे अनेक विषय घेऊन तुम्हाला भेटतच राहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचं, तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानत आज इथे स्वल्पविराम घेतलीये. पुन्हा भेटू लवकरच
तोपर्यंत जीते रहो, रियाज करते रहो. थँक्यू. बाय. थँक्यू.